नमस्कार, मी गणेश चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करतो GDC IAS अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उच्च शिक्षित आमदार माननीय श्री शंकर पांडुरंग जगताप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित केलेली आहे। या शिबिर दरम्यान जो विषय आहे आपला तो म्हणजे UPSC, MPSC, पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षा यामध्ये 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर ज्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी तुम्ही कशा मिळवू शकता यावर आजचं हे सेशन असणार आहे। याचे आयोजक करते आहेत ललित जालिंदर मशेकर सर, जे की भाजपा उपाध्यक्ष रहाटणी सांगवी मंडळ। आता मित्रांनो, तुम्हा सर्वांचं जे तुम्ही आवर्जून जे उपस्थित राहिलेले आहात त्या सर्व मान्यवरांचं, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना नम्र अभिवादन। तुम्हा सर्वांना माहिती आहे तसंच भारतामध्ये जी औद्योगिक नगरी ते कामगार नगरी म्हणून ओळखली जाणारी आताची आपली स्मार्ट शहर आणि स्मार्ट सिटी तसंच ओळखली जाणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक पिंपरी चिंचवड शहर यांच्या विकासामध्ये आणि या विकासात जडणघडणमध्ये जे जगताप परिवारांचं मोठं योगदान आहे आपल्या सर्वांना ते माहिती आहे। आजचा हा जो कार्यक्रम आहे उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा असणार आहे। माननीय श्री पांडुरंग जगताप साहेब समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेले नेते यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपण वाटतं की खूप काही मोठं आहे, त्याला आपण कानाडोळा करतो। या कार्यक्रमांचे आयोजक ललित मशेकर सर यांचे विशेष आभार। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असा प्रेरणादायी उपक्रम आयोजित केला आहे। त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतील आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करतील। स्पर्धा परीक्षा महत्त्व जे आहे त्याच्या विविध संधी आज आपण समजून घेणार आहोत। स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा हे एक साधन नाही, तसंच देश आणि समाजासाठी जबाबदारी पार पाडणे एक संधी आहे। मित्रांनो, या परीक्षा विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा, सुरक्षा, विविध सेवांमध्ये अधिकारी होण्याची संधी उपलब्ध करून देतात। तर त्यावर आज आपण बोलणार आहोत। थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या करिअरबद्दल बोलणार आहे। UPSC जे आपण आहे त्याच्यामध्ये UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। आता यामध्ये ही जी भारतीय सर्वात प्रतिष्ठित सेवा म्हणून ओळखली जाणारी आहे, यामध्ये निवड झाल्यानंतर उमेदवार जे सर्वोच्च प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून त्यांना संधी मिळते। आता संधी म्हणजे कोणत्या? IAS आहे, IPS आहे, IFS आहे किंवा IRS अशा मोठ्या पदांवर तुम्ही विराजमान होता। या केंद्रीय सेवा आहेत, सोबतच तुम्ही रेल्वे असेल, संरक्षण असेल, लेखा विभाग असेल, या महत्त्वाच्या विभागामध्ये तुम्ही काम करीत असता। देशाच्या धोरणांमध्ये सहभाग तुमचा असतो जेव्हा तुम्ही अधिकारी होता। आता एवढंच नाही तर मित्रांनो, प्रशासनामध्ये विकास जो असतो त्या विकास प्रक्रियेमध्ये तुमचं मोठं योगदान असते। लोकसेवेतील महत्त्वाचे जे काही जबाबदारींचे पद तुम्ही तिथे उपभोगत असता। सोबतच जे MPSC तसंच महाराष्ट्रामध्ये UPSC सोबतच तसं महाराष्ट्रामध्ये MPSC आहे, ज्याला आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो। या MPSC द्वारे महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र शासन आहे या शासनाच्या विविध सेवांमध्ये अधिकाऱ्यांची भरती होत असते। यामध्ये तुम्हाला जसं UPSC प्रमाणेच आपण महाराष्ट्रामध्ये MPSC आहे। राज्यस्तरामध्ये जे काही सेवांमध्ये तुम्ही ही परीक्षा सेवांसाठी ही परीक्षा घेतली जाते, याच्यामध्ये सुद्धा संधी उपलब्ध तुमच्यासाठी असते, जे की राज्य सेवा परीक्षा, उपजिल्हाधिकारी ज्याला आपण डेप्युटी कलेक्टर म्हणतो, पोलीस उप अधीक्षक ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला DYSP म्हणतो, तहसीलदार, गट विकास अधिकारी, त्याच्यानंतर बाकीचे जे काही अनेक गट ब, गट क या परीक्षा सुद्धा याच्यामध्ये MPSC मार्फत घेतल्या जातात। 10वी नंतर जे करिअर करायच्या तुम्हाला ज्या संधी आहेत त्याचंही तुम्हाला मार्गदर्शन यामध्ये केले जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये प्रशासनामध्ये अधिकारी होण्याची संधी तुम्हाला हे उपलब्ध करून देत आहे। जे राज्य शासनामधील जे काही धोरणं असतील त्या धोरणांची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून रुजू होता। पोलीस भरती पण तसंच एक पद आहे जे की तुम्ही 10वी, 12वी नंतर करिअर म्हणून निवडू शकता। राज्यामध्ये पोलीस दल असेल, जसं पोलीस शिपाई असेल, उप पोलीस निरीक्षण जेव्हा जे की MPSCच्या मार्फत ग्रुप ब मधून ही भरल्या जाते। अनेक सारे अशी पदं आहेत। केंद्रीय पोलीस दल असेल, CRPF असेल, BISF असेल किंवा ITBP असेल, हे सगळे पद
तुम्हाला एक संधी तुमच्या 10वी-12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर तुमच्यासाठी उपलब्ध आहे, जे तुम्ही याच्यामध्ये करिअर करू शकता. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आपल्या 10वी आणि 12वी यावर आपण बोलू. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनवर पण आपण बोलणार आहोत. जे तुम्हाला संधी उपलब्ध कशा होतात त्यावर आपण सांगणार आहोत. आता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण तुम्हाला जे मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. पेन पेपर असेल तर तुम्ही मांडा आणि तुमच्या करिअरची जी काही संधी आहे ती कशी मिळेल तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. आता योग्य दिशेने अभ्यास करा, जे की तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यासक्रम समजून घ्या, नियोजनबद्ध अभ्यास करा. नवीन जे बदल आहे तो बदल समजून घ्या. सोबतच चिकाटी सातत्य असेल, योग्य मार्गदर्शक असेल, जे की अनुभवी जे तुमचे शिक्षक आहेत, मार्गदर्शक आहेत, यांच्याकडून तुमचा योग्य मार्गदर्शन तुम्ही घ्या. वेळोवेळी प्रॅक्टिस टेस्ट आहे, उत्तर लेखन आहे, हे वेळेवर केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपण विविध क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर कसं करू शकता याच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे. तर आपण तुम्हाला एकाएकाने यावर तुम्हाला जी माहिती आहे ते मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपण पाहू की काय आहे 10वी आणि 12वी सोबतच ग्रॅज्युएशनच्या संधी कोणत्या कोणत्या आहेत. मी परत एकदा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे की आपण थोडंसं तुम्ही लक्ष द्या. जमलंच तर आपण पेन पेपर घेऊन बसलात तर अतिउत्तम. यावर अनेक साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लिखाण करता येतील. 10वी नंतर काय करावं, 12वी नंतर काय करावं, नुकत्याच ज्या परीक्षा जे झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला संधी कुठे आहेत, लवकर आपल्याला नोकरी कशी लागेल. आता प्रत्येकच जण फायनान्शियली किंवा आर्थिक सक्षम आहे असेल असं नाही. त्याच्यामुळं काही अनेक गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांना लवकर कुठेतरी नोकरी करण्याची इच्छा असते किंवा आर्थिक जे आपला परिवार आहे सक्षम नसतो. त्याच्यामुळं लवकरात लवकर कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळावी याच्यासाठी ते धडपडत असतात. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. जसं मित्रांनो, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की 10वी आहे, त्याच्यानंतर 12वी आहे आणि पदवी नंतरच्या करिअरच्या संधी. आता ह्या करिअरच्या संधी म्हणजे कुठे, तर जसं तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये करू शकता. सोबतच लवकरात लवकर जर पाहिलं तर 10वी नंतर तुम्हाला एखाद्या वेळेस नोकरी मिळू शकते का, तर हो, त्याचीही संधी तुम्हाला आहे. जास्त वेळ सोबत जेव्हा तुम्ही नोकरी लागला त्याच्यानंतर पण अभ्यास करू शकता. जर तुम्ही आर्थिक सक्षम असाल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्या संधी किंवा तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्याही तुम्हाला संधी कोणत्या आहेत त्याही मी इथे सांगणार आहे. तर तुम्हाला पदवी नंतरच्या संधी म्हणजे जे की तुम्ही एक चांगलं शिक्षण घेऊन भारतामध्ये एक चांगल्या मोठ्या हुद्द्यावर तुम्ही विराजमान होऊ शकता. सोबतच तुम्हाला उच्च शिक्षण घेऊन बाहेर देशामध्ये जायचं असेल किंवा सेवा द्यायची असेल आरोग्य खात्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस इंजिनिअरिंग सेवा असेल तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला मी हे व्यवस्थितरित्या सांगणार आहे. तर मित्रांनो, एक थोडं पाहूया आपण काय आहे बरं हा विषय. तर याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. काय याच्यामध्ये, जसं 10वी आहे, आता तुम्ही 10वी झाली, नुकतीच परीक्षा पण झालेली आहे 10वीची. तर 10वी नंतर तुम्ही काय काय करू शकता. आता तुमच्या जवळचं आजूबाजूला किंवा तुमचे कोणी परिवारामध्ये 10वी पास झालेली असतील किंवा निकाल लागायचा आहे तर त्यामध्ये सर्वात प्रथम 10वी उत्तीर्ण होणार आहे असा आत्मविश्वास असल्यानंतर तुम्ही आतापासून ही तयारी करू शकता. जसं मी तुम्हाला म्हटलं की सर्वात प्रथम एक इंजिनिअरिंग डिप्लोमा असतो जो की 3 वर्षाचा असतो, ते तुम्ही करू शकता. याच्यामध्ये अनेक वेगवेगळे संधी उपलब्ध होतात. त्या तुम्हाला मी आता सांगितलं तर अनेक हे जे सेशन आहे खूप मोठं होईल. त्याच्यामुळं जर तुम्हाला योग आला तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. मी ते तुम्हाला सांगणारच आहे. आता दुसरं जे आहे आर्मी, त्याच्यानंतर नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, डिफेन्समध्ये किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की पोलीस भरती म्हणून आहे. आता पोलीस भरती जी आहे या पोलीस भरतीमध्ये अनेक जे विद्यार्थी असतात ते संधी म्हणून याच्याकडे पाहत असतात. आणि पोलीस भरतीमध्ये होतं असं की लवकरात लवकर आपल्याला एक जागा भरपूर निघतात आणि कुठेतरी आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा पोलीस शिपाई म्हणून आपल्याला कुठेतरी नोकरी लागते आणि ते आपलं एक करिअरची संधी त्याची सुरुवात पण करू शकता तुम्ही. सोबत 10वी नंतर तुम्ही ITI असेल, ITI मध्ये अनेक साऱ्या गोष्टी असतात. जसं तुम्हाला ITI केल्यानंतर लवकरच MIDC मध्ये सारख्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळतो. एक तिथेही करिअरची तुम्ही सुरुवात करू शकता. सोबत याच्यानंतर जेव्हा तुम्हाला 10वी झाल्यानंतर तुम्हाला अजून शिक्षण घ्यायचं झालं असेल तर 12वीमध्ये तुम्ही आर्ट घेऊ शकता, कॉमर्स घेऊ शकता, सायन्स घेऊ शकता. आता हे जनरली सर्वांनाच माहिती असणार आहे
हे जे विषय म्हणजे हे विभाग आहेत, जसं आर्टमध्ये तुमचं जर करिअर वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेस अनेक विद्यार्थी आर्टला निवडतात. तुम्हाला जर बँकिंग सेक्टरमध्ये किंवा फायनान्स सेक्टरमध्ये जायचं झालं किंवा तुम्हाला CA करायचं असेल किंवा अनेक ज्या या बँकिंग संदर्भात किंवा जे आर्थिकरित्या जे विभाग आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला संधी करायची असेल तर ते तुम्हाला कॉमर्स हा एक विभाग आहे 12वी मध्ये तुम्ही निवडू शकता. याच्यानंतर तुम्हाला जसं BA BCom आहे हे तुम्ही करू शकता. BComच्या नंतर जसं तुम्हाला आहे की अनेक साऱ्या संधी उपलब्ध आहेत. जसं तुम्ही एवढंच नाही तर तुम्ही BBA करू शकता, बरोबर. BBA आहे, BCA आहे, तुम्हाला हे ऑप्शन्स तुम्हाला निवडता येतात. त्याच्यानंतर तुम्ही MBA करू शकता किंवा हे जसं CS आहे, CS फाउंडेशन असेल किंवा सोबतच तुम्ही एवढंच नाही तर तुम्हाला दुसरी संधी म्हणजे BCom नंतर तुम्ही CA ची पण तयारी करू शकता. हे सोपं आहे तुमच्यासाठी. आता सायन्स हा जो फील्ड आहे म्हणजे सायन्समध्ये जी स्ट्रीम आहे यामध्ये अनेक विद्यार्थी सायन्सची तयारी करतात. म्हणजे जसं तुम्ही 10वी नंतर 12वीला जर सायन्स घेतलं, सायन्स नंतर तुम्हाला PCB ग्रुप असेल, त्याच्यानंतर PCM ग्रुप असेल, मॅथ असेल किंवा PCB बायोलॉजी ग्रुप असेल किंवा जे मॅथ आणि बायोलॉजी हे दोन्ही ग्रुप असतील सोबत, त्याची तुम्ही तयारी 12वीला करायला सुरू करता. तुमचा उद्देश काही लोकांचा इंजिनिअरिंग करण्याकडे असते, काही लोकांचा MBBS किंवा BAMS करण्याकडे असते, म्हणून सायन्स निवडता. तर हे तुम्ही 10वी नंतर हे निवडता येते तुम्हाला, हे एक संधी आहे. आता याच्यानंतर अनेक कोणते विभागामध्ये तुम्हाला संध्या उपलब्ध आहेत, करिअर कसं करू शकता हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यानंतर जसं हा भाग मी पुढे सांगणारच आहे, पण तुम्हाला 10वी नंतरच नोकरी करायची झाली तर तुम्हाला काही परीक्षा आहेत. जसं तुम्ही रेल्वेमध्ये TC म्हणून, जे की आजकाल मराठीमध्ये ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. तर ही परीक्षा रेल्वेमध्ये जेव्हा याच्या भरपूर साऱ्या जागा निघतात, जर तुम्ही पाहिल्या तर 30,000 34,000 गेल्या काही दिवसांपूर्वी 34,000 जागा निघाल्या होत्या. त्याच्यामध्ये विविध विभागामध्ये जे काही विभाग आहेत त्या विभागामध्ये तुम्हाला ती संधी उपलब्ध होती, त्याच्यामध्ये तुम्ही हे फॉर्म भरू शकत होता. ठीक आहे. तर त्याच्यासोबतच तुम्ही 10वी नंतर तुम्हाला काही करायचे जसे डिप्लोमा असतील, आता तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही मेडिकल किंवा जे लॅब टेक्निशियन असेल, अशा अनेक वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला संधी उपलब्ध आहे. जसं मी तुम्हाला हे जे काही सांगितलेलं आहे एवढंच नाही तर आजकाल 10वी नंतर काही कोर्सेस आहेत, जसं मार्केटिंगमध्ये असेल किंवा काही डिजिटल मार्केटिंग असेल, यामध्ये तुम्ही जी संधी आहे तुमची उपलब्ध करू शकता. अनेक तुमच्या आवडीवरती हा सगळा काही निवड आहे. तुम्हाला जे आवडणारे जे काही विषय असतील त्यावर तुम्ही ही संधी किंवा करिअरची संधी तुम्ही निवडू शकता. तर मित्रांनो, सोबतच त्याच्या पुढे जे 12वी आहे या 12वीवर आपण थोडासा फोकस टाकू. 12वी म्हणजेच काय, तर 12वी आपण जसं एखाद्या वेळेस आपण कॉमर्स पाहूया. आता जसं मी तुम्हाला म्हटलं 12वीला कॉमर्स आहे, कॉमर्स नंतर तुम्ही काय घेऊ शकता, तुमच्याकडे काय संधी उपलब्ध आहे, तर हे पाहू आपण. मी जसं आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं तर तेच आहे. म्हणजे काय, तर तुम्ही सर्वात जे विद्यार्थी ज्यांना आवड आहे कॉमर्स या विभागामध्ये किंवा या स्ट्रीममध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसं BCom आहे, BCom मध्ये BBA आहे, CS फाउंडेशन आहे किंवा जसं BCA आहे, तुम्ही हे जे आहे तुम्ही हे सगळं 3 वर्षासाठी हे करू शकता. तर तुम्हाला हे ग्रॅज्युएशनचा जो 3 वर्षाचा हा प्रोग्राम आहे याच्यानंतर पण तुम्हाला संधी भरपूर साऱ्या उपलब्ध आहेत किंवा अनेक सारे कॉम्प्युटर कोर्सेस आहे जे तुम्ही 12वी नंतर कॉमर्स नंतर तुम्हाला करता येतील. आता जसं मी सांगितलेलं आहे आपण तो भाग थोडा नंतर पाहणार आहोत. तर यामध्ये जसं MBA आहे, जसं तुम्ही ग्रॅज्युएशन या जसं BCom असेल, BBA असेल, CS फाउंडेशन असेल किंवा BCA असेल, याच्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही MBA करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही MCA करू शकता. जसं BCA झाल्यानंतर जसं मी तुम्हाला आत्ताच बोललो, बँकिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता, LLB करू शकता, BEd करू शकता, CA करू शकता, टीचर मध्ये एखादा कोर्स करून टीचर होऊ शकता. परीक्षा पण त्याच्यामध्ये देता येतील तुम्हाला. जसं अनेक परीक्षा आता जसं TET आहे यामध्ये, बरोबर. लगेच तुम्हाला याच्यामध्ये 2 भाग आहेत, जसं 1ली ते 4थी, 5वी ते तुम्ही 8वी, अशा विभागामध्ये तुम्ही टीचर होऊ शकता यामध्ये. त्याच्यानंतर हे सगळं करीत असताना जर तुम्हाला वाटलं की ग्रॅज्युएशन नंतर आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नको, तर आम्हाला एखादी नोकरीसाठी आम्हाला देशाची सेवा किंवा आम्हाला स्पर्धा परीक्षा करून आम्हाला प्रशासनामध्ये जायचं आहे, तर तुमच्याकडे अनेक साऱ्या संधी उपलब्ध आहेत.
भरपूर साऱ्या संधी उपलब्ध, हजारोच्या संख्येने दरवर्षाला जागा निघतात, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता बघा, जसं तुम्ही ग्रॅज्युएशन केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक कॉम्प्युटर कोर्सेस आहेतच आहेत, त्याच्यात काही दुमत नाही. पण याच्यामध्ये तुम्ही UPSCची तयारी करू शकता. सर्वात महत्त्वाचं, जसं बँकिंग असेल त्याचं बँकिंग सेक्टरमध्ये जाऊ शकता. जसं तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेची आहेत. जसं उदाहरणार्थ IBPS, जे की विविध SBI असेल, IBPS असेल, त्याच्यानंतर RRB असेल, यांच्याही परीक्षा असतात. RRB कधी कधी जे RBI असेल याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध असते, जे की तुम्ही परीक्षा देऊन त्याच्यामध्ये नोकरी करू शकता. चांगल्या पोस्टची नोकरी असते. सोबत याच्यासोबत तुम्ही स्पर्धा जे सरकारमध्ये प्रशासनामध्ये जाऊन तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर तुम्ही इथे MPSC जे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये जाऊन सुद्धा ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही प्रशासनामध्ये जाऊन काम करू शकता. सोबत हे की UPSC जे आहे ते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही तयारी करू शकता. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही जे प्रशासनामध्ये जाऊन एक करिअर जे आहे ते करिअर निवडू शकता आणि करिअर जे आहे तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. असं एकंदरीत हे सगळं आहे 12वी नंतरचे जे मी तुम्हाला म्हटलेलं आहे ग्रॅज्युएशन वगैरे. याच्या पुढे थोडंसं जाऊ. आता जसं मी तुम्हाला कॉमर्स सांगितलंय तसंच आर्ट पण आहे. आर्टमध्ये काय होतं बघा, आता एक विभाग आपण बोलतोय, त्याच्यामधला हा दुसरा जो विभाग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त आर्ट सांगितलेलं आहे. काही लोकांना अनेक वेळा वाटतं की आम्हाला बरंच काही एक वेगळ्या की मार्गदर्शन असेल किंवा एखाद्या वेळेस आम्हाला एक कला या भागामध्ये जाऊन आम्हाला एक वेगळं काहीतरी नाव कमवायचं असेल, आमच्या अंगी एक वेगळं नेतृत्व आहे, ते आम्हाला तिथे संधी जी आहे त्याच्यामध्ये शोधायची आहे. तर तो भाग म्हणजे 12वी नंतर तुम्ही LLB करू शकता. आता LLB जे आहे मित्रांनो, ते तुम्हाला जे CET आहे त्याच्या नंतर तुम्ही 5 वर्षाची पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर ग्रॅज्युएशन झालं तर तुमच्याकडे 3 वर्षाची पण आहे. या दोन्हीमध्ये तुम्हाला संधी आहे. जर 12वी झाली तर 12वी नंतर तुम्ही 5 वर्षाची करू शकता LLB. जर ग्रॅज्युएशनच्या नंतर करायची झाली तर तुम्ही 3 वर्षाची LLB करू शकता. आता हे झाल्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की आता 12वी आर्ट झाल्यानंतर तुम्ही BBA करू शकता. जसं तुम्हाला BCom करू, जे मी आता सांगितलं BCom आहे, सॉरी BA आहे, बरोबर, BA आहे. आता BA नंतर तुम्ही अनेक बाकीच्या बघा, इथं BA नंतर काय करायचं तर MA करू शकता. अनेक वेगवेगळे MA पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA तुम्ही सायकॉलॉजी घेऊ शकता, हिस्ट्री घेऊ शकता, जिओग्राफी घेऊ शकता. वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध आहे. आता MA नंतर तुम्हाला काय तर मास्टर डिग्री पण आहे, जसं MA करू शकतो आपण, मी आता सांगितलं. आता सोबत करत असताना तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. कोणतीही फील्ड घ्या, पण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध आहे. जसं UPSC आहे, जसं मी तुम्हाला आता म्हटलं, UPSC, MPSC आणि पोलीस भरती. हे जे सांगितलं हे मी 3च का सांगतोय, वेगळं का सांगत नाही. UPSC आणि MPSC साठी तुम्हाला ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी आहे. पण मित्रांनो, तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर पण पोलीस भरती देऊ शकता, 10वी नंतर पण पोलीस भरती देऊ शकता, 12वी नंतर पण पोलीस भरती देऊ शकता. ह्या ज्या संधी आहेत ह्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो, कारण ज्यांना लवकरच तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही एक तुमच्यासाठी एक चांगलं संधी आहे, जे तुम्ही याच्यामध्ये तुमचं करिअरची सुरुवात करू शकता. म्हणून एवढंच नाही तर तुम्हाला BA नंतर BEd असेल, MEd असेल, ह्या पण तुम्ही काही डिप्लोमा आहे जे तुम्ही करू शकता. यामध्ये जे बॅचलर ऑफ जे आर्किटेक्ट यामध्ये तुम्हाला संधी आहे, जे तुम्हाला सोबत तुम्हाला जे आता मी म्हटलं की या आर्किटेक्टमध्ये विशेषतः तुमचं 12वी मध्ये मॅथ असणं गरजेचं आहे. जे ME आहे BA नंतर, जसं मी तुम्हाला सांगितलं, मास कम्युनिकेशन असेल, ME असेल, बॅचलर ऑफ जर्नलिझम असेल, हे काही एक अशा निवडक ज्या मी तुम्हाला नेहमी ज्या सर्वांनाच माहिती असणाऱ्या त्या मी इथे लिहिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून ह्या दिसाव्या. तर एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊनही तुमच्याकडे भरपूर साऱ्या संधी आहेत. जसं मी म्हटलं की आता इथे सांगितलं तर भरपूर सारा वेळ याच्यामध्ये निघून जाणार आहे. ठीक आहे. तर कधी योगाला तुम्हाला वाटलं की अजूनही करिअरच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत, तर भरपूर सारे विभाग आहेत. जसं मी तुम्हाला जर उदाहरण द्यायचंच झालं तर मित्रांनो, ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या सीपवर सुद्धा तुम्ही काम करू शकता. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा वेगळं काहीतरी सांगितलं, कारण जिथे कोणीच जात नाही, फार लगे म्हणजे तुम्हाला हजारोच्या संख्येमधून एखादा असा उमेदवार जो आहे, म्हणजे तिथे जाऊन तो फॉर्म भरून तिथे जाऊन तो नोकरी करतो. किंवा मर्चंट नेव्हीमध्ये अनेक हजारोच्या
नंतर एखादा कुठेतरी तुम्हाला उमेदवार किंवा विद्यार्थी दिसतो जो मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा दिसतो. अशा अनेक साऱ्या ज्या संधी विविध क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत त्या तुम्हाला फक्त मार्गदर्शन किंवा तुमचं कोणी काउन्सिलिंग प्रॉपर न केल्यामुळे तो तुम्हाला माहिती नसते. आपल्याला काय माहिती असतं बरं, की सगळ्यांनी सांगितलं चला रे 10वी नंतर आपल्याला BA BCom आणि किंवा आर्ट घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे किंवा तुम्हाला कॉमर्स घ्यायचं आहे, एवढंच माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती नाही. उदाहरणार्थ तुम्ही 12वी झालात, चला बरं 12वी पास झाल्यानंतर पण आपल्याला काहीच माहिती नाही. तुम्ही मला शहरामध्ये पाहत असाल किंवा एखाद्या खेड्यामध्ये पाहत असाल किंवा एखाद्या कुठे जिथे सुविधा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी जर तुम्ही मला पाहत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि मित्रांनो की अनेक ठिकाणी 12वी नंतर विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये जाऊन तुम्ही करिअरची सुरुवात करू शकता. पण हे सांगणार कोण? सांगणारच कोणी नाही. किंवा यामध्ये ज्या संधी आहेत त्याचं मार्गदर्शन करणारं कोणी नाही. किंवा आपल्याला प्रॉपर 12वी नंतर 10वी नंतर करिअरची काउन्सिलिंग करणारं कोणी नाही. आपण आपले आई वडील जे आहेत किंवा आजूबाजूचे जे मित्र असतात त्यांनी जे सांगितलं ते आपण करत असतो. एखाद्या वेळेस बऱ्याच असं मी अनेक वेळा म्हणजे अनेक दिवस झाले आज मला या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आणि जे मार्गदर्शन करीत असताना किंवा करिअरची संधी कशी उपलब्ध आहेत त्या तुम्हाला काउन्सिलिंग करत असताना जवळजवळ आज 8-9 वर्ष झाले. यामध्ये अनेक जे विद्यार्थी असतील किंवा त्यांचे आई वडील जेव्हा येतात त्यांना मार्गदर्शन करण्याचा योग येतो ते असं म्हणत असतात की सर आमचे मित्र गेले म्हणून आम्ही गेलो. म्हणजे आम्हाला या करिअरची संधी माहिती नव्हती. आमच्या मित्रांना याची सुरुवात केली. मित्र म्हणाला चल रे चल, तर मी पण गेलो आणि माझ्यासोबत माझे 5-6 मित्र सोबत आले. म्हणजे आमचा अख्खा ग्रुपच या फील्डला आला ज्याचा आणि तुमचा तीळ मात्र संबंध नाही ना. त्यांची तुमच्यात आवड म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तुमची आवड सुद्धा नाही तरी पण तुम्ही तिथे गेलात आणि तुम्ही करिअरची संधी शोधत बसलात. मुळामध्ये आवड नसल्यामुळे आणि तुमचा अभ्यास झाला नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क कमी पडले आणि तुम्हाला करिअर की कुठेच मिळालं नाही कारण तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. हे गोष्ट लक्षात घ्या. आवड नाही म्हणून. त्याच्यामुळं आवड असणं आणि करिअर निवडणं हे दोन्ही जर सोबत केलं तर तुम्ही शिखरावर लवकरच पोहोचता. नाही तर इकडे तिकडे भरकटत असता. संधी उपलब्ध तुमच्यासाठी होत नाही. बरोबर. तसाच हा विषय आहे. बघा जसं मी तुम्हाला म्हटलं की एवढंच नाही तर याच्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन सांगतो. हे आहे सायन्स. मी तुम्हाला आर्ट सांगितलं, कॉमर्स सांगितलं, आता सायन्स सांगतो. सायन्स नंतर काय काय आहे बरं सायन्स नंतर? जसं PCMB, जसं मी तुम्हाला आता म्हटलं याच्या थोड्या वेळापूर्वी की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ अँड बायोलॉजी. काही विद्यार्थी हे पण घेतात आणि हे निवडतात. काही विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे निवडतात. तर काही विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे निवडतात. कारण त्यांचं करिअर कसं आपल्याला निवडायचं किंवा आपलं करिअर काय आहे म्हणजे ठाम निर्णय घेतलेला असेल तर त्यावेळेस याच्यातून एखादी जी आहे स्ट्रीम निवडतात किंवा याच्यातला एखादा विभाग निवडतात. त्याच्यामध्ये सुरुवात करतात त्या गोष्टीची. आता उदाहरणार्थ एकेकाने आपण समजून घेऊ. PCB समजा उदाहरणार्थ 12वी नंतर तुम्ही घेतलात. याच्यामध्ये तुम्ही BSc केली किंवा डेअरी जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये त्या टेक्नॉलॉजीमध्ये जसं की तुम्ही ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर तुम्हाला MBA वगैरे हे तर आहेच. बॅचलर ऑफ फार्मसी असेल जसं 3 वर्षाचं आहे. MBA आहे त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. BTech असेल, ॲग्री असेल 4 वर्षाचं हे. BSc असेल, बायोटेक असेल, BSc असेल त्याच्यानंतर तुम्ही ह्या संधी उपलब्ध आहेत. PCM मध्ये तुम्हाला अनेक साऱ्या संधी उपलब्ध आहेत त्या आपण इथे पाहू शकता. उदाहरणार्थ जसं की तुम्ही NDA आहेत. जसं NDA मध्ये तुम्हाला 16.5 ते त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो 19 म्हणजे उदाहरण असं धरून चाला 16 ते 19 या दरम्यान तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला NDA ची परीक्षा देता येते. तर NDAच्या मधून तुम्ही आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये तुम्ही जाऊ शकता. तर एक करिअरची चांगली सुरुवात तुम्ही इथून करू शकता. तर सोबतच हे सगळं करीत असताना याची म्हणजे NDAची जी परीक्षा आहे ती UPSC घेते ही गोष्ट लक्षात घ्या. आता PCM केल्यानंतर तुम्ही जसं बॅचलर ऑफ आर्किटेक्ट जो की 5 वर्षाचा आहे
त्याच्यानंतर डिप्लोमा इंटिरियर आहे, हे पण याच्यामध्ये संधी उपलब्ध आहे. BA असेल, BTech असेल किंवा PCB असेल. PCB मध्ये जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की यामध्ये आरोग्य खात्यामध्ये ज्या संधी आहेत, जसं BAMS असेल, MBBS असेल, त्याच्यानंतर तुम्ही MD, BSc असेल, होम सायन्स असेल किंवा BSc फूड टेक्नॉलॉजी असेल, BSc बायोटेक असेल, त्याच्यानंतर ह्या सगळ्या संधी ज्या आहेत, BSc नर्सिंग असेल, मुलींसाठी खास करून असतो. तर हे करत असताना तुम्हाला करिअरच्या विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहे, जे की तुम्ही करिअरची सुरुवात करू शकता. आणि यानंतर तुम्हाला जसं या ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही MBA असेल, MBBS नंतर MD असेल, तुम्हाला हे संधी उपलब्ध आहेत जे तुम्हाला करता येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आता जे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की या ज्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधी आपल्याला मार्गदर्शन असल्यामुळे त्या संधी आपल्याला कोणी सांगत नाहीये किंवा आपल्याला त्या माहिती होत नाही. पण जरी ह्या संधी माहिती झाल्या किंवा ह्या उपलब्ध झाल्या तर आपण विविध क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करत असतो, बरंच म्हणजे झालेलं असतं. हे सगळं केल्यानंतर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर आपला एक सर्वात महत्वाचा जो विषय येतो तो म्हणजे सरकारी नोकरी. सरकारी नोकरी करायची अनेक विद्यार्थ्यांची, त्यांच्या वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा हा सरकारी नोकरीमध्ये रुजू झाला पाहिजे आणि त्यांनी सरकारी प्रशासनामध्ये जाऊन त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे, असं एकंदरीत सर्वांना वाटतं. पण हे एवढं सोपं आहे का? तर हो, याचा मोठा बागुलबुवा करण्याची काही गरज नाही आहे. यामध्ये तुम्ही तुमचं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन सोबतच तुम्ही ही तयारी करू शकता. जसंही तुमचं वय वर्ष 21 नंतर, म्हणजे 10वी 12वी नंतर किंवा जसं ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही वयाचे 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अनेक स्पर्धा परीक्षा, म्हणजे हजारोच्या संख्येने जागा निघत असतात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी 50,000 आम्ही एवढ्या जागा विविध विभागामध्ये काढणार आहोत. मग त्याच्यामध्ये MPSC असेल, म्हणजे कंबाईन ग्रुप B असेल, त्याच्यानंतर सरळ सेवा भरती असेल, विविध विभागामध्ये आम्ही 50,000 एवढ्या मोठ्या सरकारी नोकरी ज्या आहेत त्या संधी उपलब्ध करून देऊ. तर मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सरकारचे धन्यवाद देऊ आपण की हे 50,000 या संधी, म्हणजे एवढ्या जागा ह्या भरणार आहेत. हे एका वर्षासाठी, म्हणजे या वर्षासाठी फायनान्शियल इयर हे आता नुकतंच नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यांचं आता जे बजेट पण सादर झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये 50,000 एवढ्या मोठ्या जागा सरकारी विविध विभागामध्ये हे काढणार आहेत. असंच करीत करीत जवळजवळ ज्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये 2.5 लाख एवढ्या मोठ्या ज्या जागा ह्या भरल्या जाणार आहेत. 2.5 लाख. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की एवढं मोठं, म्हणजे दर वर्षाला जर 50,000 50,000 50,000 50,000 असं जर काढलं तर एक विचार करा, तुम्हाला म्हणजे संधी ही 100% दरवर्षी उपलब्ध आहे, बरोबर की नाही? म्हणजे या सरकारच्या धोरणांमध्ये ही संधी आपण सोडायची का? तर नाही. मग तुम्ही तयारी कधीपासून करायची आहे? आत्तापासून करायची आहे. 10वी नंतर 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशनच्या सोबत सोबत दरवर्षी जर 50,000 जागा निघाल्या तर मित्रांनो, आज नाही तर उद्या तुम्ही याच्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये इन आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला संधी आहे, जे की तुमच्या करिअरची तुम्ही चांगली सुरुवात करू शकता. आणि हे सगळं करीत असताना तुमच्या 12वी नंतर सगळीकडे प्रश्न उपस्थित होतो की अरे आपण करायचं काय? 10वी 12वी नंतर आपल्याला नोकरीची संधी कुठं आहेत, काय आहेत? आपण इकडे तिकडे फिरत असतो, पण सगळीकडे म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक नक्की एक संधी देते, ते म्हणजे सगळ्याच शिक्षण क्षेत्रामधल्या विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून देणारं त्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षा. बरोबर आहे, स्पर्धा परीक्षा. मग याच्यामध्ये काय? त्याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं, MPSC UPSC ह्या ज्या आहेत ह्या स्पर्धा परीक्षेचे एक मोठे दरवाजे आहेत, जे की सर्वांना समान संधी. जर तुम्ही सक्षम असाल, जर तुम्ही तयारी करण्याची तुमची इच्छा असेल, तुम्ही असा निश्चय केला असेल की मला स्पर्धा परीक्षाची तयारी करून आम्हाला याच्यामधूनच
जे सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर तुम्ही मित्रांनो 10वी 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन सोबत याची तयारी करू शकता. कोणत्याही क्षेत्रात गेलं तर तुम्हाला नोकरी काही कोणी देत नाही. आज आपण हजारोच्या संख्येने नाही तर लाखोच्या संख्येने आज आपण फीस देत असतो, शाळांची देत असतो. आजकाल पहिली, दुसरी, तिसरी, 5वी पर्यंत जे की तुम्ही पाहता याच्या अगोदर एवढे काही फीज नव्हती, पण आता प्रत्येक शहरांमध्ये जे काही इंग्लिश मीडियम आहे, CBSE आहे, ICSE बोर्ड असेल किंवा त्याच्यानंतर दुसरे काही असेल, त्यामध्ये तुम्हाला लहान मुलांना सुद्धा 50,000पेक्षा अधिक फीस जे पालक आहेत ते भरत असतात. पण तुम्ही जर पाहिलं तर एवढं करून सुद्धा काही मुलांना त्याच्यामध्ये संधी कुठे शोधावी हे सुद्धा कळत नाही. मग हे आतापर्यंत जे एवढं शिक्षण घेतलं तर ते शिक्षण पूर्ण वाया गेलं का? तर एकंदरीत तसं दिसते. एखादा जो BA करणारा गावातला खेड्यातला विद्यार्थी तो स्पर्धा परीक्षा देऊन एक मोठ्या पदावरती विराजमान होतो. तर मला जे सांगायचं आहे की तुम्ही हे सगळं करीत असताना एक तुम्हाला स्पर्धा परीक्षा करून हे कॉमन म्हणजे सर्वसाधारण म्हणजे महिलांसाठी UPSC करीत असताना तुम्हाला कोणता 1 रुपया न लागता तुम्ही याचा फॉर्म भरून तुम्ही इथे चांगल्या पोझिशनवर जाऊ शकता. जसं IAS असेल, IPS असेल, IFS असेल, यामध्ये तुमची निवड होऊ शकते. आणि MPSC मध्ये 300-350 रुपयामध्ये तुम्ही फॉर्म भरून तुम्हाला एक मोठ्या पदावर तुम्ही जाऊ शकता महाराष्ट्रातल्या ज्या प्रशासनामध्ये. मग मी तेच म्हणतोय की तुम्हाला हे सगळं करीत असताना विविध क्षेत्रामध्ये तुम्ही जाता, 10वी 12वी ग्रॅज्युएशनमध्ये करतात, त्याच्यात काही दुमत नाही. पण प्रत्येक जण म्हणजे एखादा MBBS डॉक्टर असणारा सुद्धा UPSC MPSCची तयारी करतो, एखादा BAMS असणारा डॉक्टर सुद्धा करतो, एखादा BTech असेल, MTech असेल किंवा एखादा नोकरी करणारा किंवा एखादा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारे जे काही विद्यार्थी असतील, हे सगळेच जण म्हणजे एखादा ग्रॅज्युएशन सोबत तुम्ही जे काही ओपन युनिव्हर्सिटी जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इथून जे ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करून तो एक चांगल्या पदावर जाऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकदम जास्त इंटेलिजंट विद्यार्थी त्यांना आयोगाला म्हणजे न घेता ते काय करतात तर विद्यार्थी ते इंटेलेक्च्युअल विद्यार्थी कसा आहे तो विद्यार्थी पाहतात आणि त्याला निर्णय क्षमता कशी आहे त्या निर्णय क्षमता त्यावर खास करून त्याची निवड करतात. आणि सर्वांना समान संधी देणारा हा प्लॅटफॉर्म आहे, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणार हे आयोग आहे. आणि हे आयोग घटनात्मक आहे. ह्या गॅजेटेड पोस्ट आहेत. या गॅजेटेड पोस्टमध्ये तुम्हाला जे तुमच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी ही एवढी सुवर्ण संधी आहे. म्हणून मी म्हणत असतो की एकदा आयुष्यामध्ये तुम्ही करिअरची तर निवड वेगवेगळ्या करतच असता, पण या क्षेत्रामध्ये एखादं वर्ष किंवा 1-2 वर्ष जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला प्रशासनामध्ये जाऊन तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या तुम्ही तिथे जाऊन दाखवू शकता, चांगल्या पद्धतीची जनतेची सेवा करू शकता. आणि म्हणतो ना की कोणीतरी म्हणून गेलं की जे आपलं फक्त स्वतःसाठी जगलो तर आपण काही नाही, आणि आपण लोकांसाठी जगलो तर आपलं नाव हे अजरामर राहते. अनेक लोकांनी तसं संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, आणि हे करत असताना यांनी फक्त लोकांसाठी जगले म्हणून आज आपण त्यांचं जे काही योगदान आहे या भूमीसाठी किंवा आपल्या या महाराष्ट्रासाठी आज आपण त्यांचं सगळ्यांचं नामस्मरण करून त्यांनी जे दिलेले जे काही संदेश असतील ते आपण आपल्या अंगीकृत करून आपण हे सगळ्या गोष्टी आचरणामध्ये आणतो. एक चांगला माणूस कसं बनू शकतो हे सगळे आपण गोष्टी करतो. आणि करीत असताना म्हणून मी सांगतो की एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला काहीच हरकत नाही. कारण तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला तर तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही लाखो रुपयाची फीस भरून सुद्धा तुम्हाला कोणीच तुम्हाला करिअरची तुमची संधी उपलब्ध करून देत नाही किंवा करिअरची तुमच्या सुरुवात करून कोणी देत नाही. पण तुम्ही एकदा सर्वसाधारण एक विद्यार्थी म्हणून तुम्ही या स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. आणि या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला कोणताही वेगळा खर्च नाही लागत आणि तुम्ही एक चांगल्या पोझिशनवर जाऊ शकता. जर तुम्हाला 1-2 वर्षानंतर 3 वर्षानंतर असं जाणवलं की माझ्याच्यानी होत नाही तर तुम्ही हे सोडू शकता. पण तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही एकदा संधी तर ही म्हणजे संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला कधीच तुम्ही खंत वाटणार नाही. पण जर तुम्ही हे केलं नाही म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलात, तुम्ही तुमचं वयवर्ष निघून गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की अरे आम्ही कधीतरी वाटलं की आम्हाला स्पर्धा परीक्षा करायची होती, आम्हाला सांगितलं होतं असं एका शिक्षकांनी, पण आम्ही किंवा आम्हाला जे काही व्यक्तींनी मार्गदर्शन केलं पण आम्ही ती संधी जी उपलब्ध होती त्याचा आम्ही त्या संधीचं सोनं केलं नाही किंवा ती संधी आम्ही आजमावून पाहिली नाही असं एकंदरीत वाटेल, तेव्हा तुमचा सगळा वेळ निघून गेलेला असेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला संधी
उपलब्ध होतात, तुम्ही चांगला उद्योजक बनू शकता, तुम्ही चांगले शिक्षक, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहेत ते तुमच्या करण्यासाठी. आता त्या दिवशी एक पालक आणि एक त्यांचे चिरंजीव घेऊन आले दोघांना की बाबा सर असं असं आहे, ओळखीचे होते इथलेच आमच्या पिंपरी चिंचवडमधले. आल्यानंतर बोलले की सर आमच्या जरा मुलाला मार्गदर्शन करा. अनेक म्हणजे गेल्या 7-8 वर्षापासून ते मला पाहतात इथेच. आता सांगितल्यानंतर मी विचारलं की काय आहे बाबा तुझी आवड काय आहे, तर ते म्हणला मला जे नवीन आपण काय म्हणतो सिंगर बनायचं आहे. आता सिंगर कोणतं बनायचं आहे, तर ते जे रॅप सॉन्ग असतात त्याच्यामध्ये सिंगर बनायचं आहे. मी आतापर्यंत 70 असे सॉन्ग निवडलेले आहेत आणि ते म्हणजे मी लिखाण केलेले आहे. मग आता 70 सॉन्ग असे लिखाण केले तर मी म्हटलं बाबा मग तुझं चांगलं आहे, म्हणजे तुला ही संधी उपलब्ध जे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शक किंवा वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून जर ही उपलब्ध झालेली असेल तर तू करू शकतो, पुढे पडू शकतो. तर वडील म्हणले, बाजूला बसले होते, तर ते म्हटले ऑफिसमध्ये, तर ते म्हटले की सर एकदा याला एखादं गाणं म्हणायला सांगा. तर 70 गाणे लिखाण केलं असं म्हणतो किंवा रॅप सॉन्ग जे आहेत तर ते लिखाण केलं असं म्हणतो. त्याच्यामधलं त्याला एक गाणं पूर्ण म्हणता आलं नाही, तर त्याच्यामध्ये तो किती वेळेस तरी अडकला आणि अडखळत बोलत होता. मग तुम्हाला तुमचे मित्र म्हटले म्हणून तुम्ही करिअरची सुरुवात तिकडं करत असता, त्यावेळेस तुमचं खूप मोठं नुकसान होत असते. तुम्हाला त्याच्यामध्ये आवड नसते, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच म्हणजे रस नसतो. इव्हन तुमच्या घरचे जे परिवारांमधले आई वडील असतील, मोठे भाऊ असतील, यांनी पण तुम्हाला वेळोवेळी सांगितलं असेल की तुला नाही जमत, तुझं म्हणतात ना की तुला तुझ्या आवडीचं क्षेत्रामध्ये तू जा. पण हे कोणाचं नाही ऐकता की मित्र म्हटला म्हणून मी गेलो आणि तिकडे ते रॅप सॉन्ग मध्ये पण बोलता आलं नाही, तर सिंगर कधी बनायचं, म्हणजे कधी, तर हे सुरुवात कधी केली, तर ते त्याच्या 10वी पासून सुरुवात केली. 10वी झालं, 12वी झालं आणि आता BBA हे पण पूर्ण केलं. आणि हे पूर्ण केल्यानंतर पाहतो तर काय, ह्या BBA पण पूर्ण म्हणजे व्यवस्थित मार्क नाही मिळाले, याच्यामध्ये काही 50-55 मार्कामध्येच आहे. इकडे पण सगळे म्हणजे जवळपास 55 मार्काच्या इरत गिरत हे सगळे काही टक्केवारी मिळाली. आता मला सांगा, जर करिअर हे कोणामुळं, फक्त मित्र म्हणाले म्हणून आम्ही तिकडे गेलो, तो गेला तिकडे, याच्यामध्ये आता जर तो समजा त्याचं करिअर जर तिकडे चांगली सुरुवात नाही झाली किंवा तिकडे जर संधी उपलब्ध नाही झाली अनेक 4-5 वर्ष अजून दिल्यानंतर, तर त्याला किती मोठी निराशा येईल, डिप्रेशनमध्ये जाणार. तर त्याच्यामुळं तुम्ही तुमची आवड म्हणून जर करत असाल, तुमचा जर तुम्ही तसं पोटेन्शियल असेल, तर तुम्ही नक्कीच जा, निश्चित जा, तिकडे जाऊन काम करा किंवा तिकडे जाऊन तुमच्या आवडी निवडी जपा. हे त्यामध्ये काहीच दुमत नाही. अनेक सारे आमच्या जेव्हा आमच्यासोबत अभ्यास करणारे अनेक जे आमचे मित्रपरिवार होते, त्यांनी अभ्यास करीत असताना 1-2-3 वर्ष त्यांनी अभ्यास केला, त्याच्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन त्यांनी काम करीत आहेत आणि काही लोक करीत पण आहेत, जे काही लोक पास झाले. माझा एक फार जवळचा मित्र जे आमच्या ग्रुपमधला होता, तो अगोदर कॉम्प्युटरमध्ये शिक्षण झालं, जे माझं झालं त्याचंही झालं, गावाकडचं करीत असताना सोबत त्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर इथे चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यानेही जॉब केला, सोबत मीही केला. मीही जवळजवळ 5 ते 5.5 वर्ष इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये जॉब केलेला आहे. मग त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा चला आपण UPSC तयारी करू. मग UPSC तयारी करीत असताना आम्हाला हे आवड होतीच, पण आर्थिक सक्षम नसल्यामुळे आम्ही आर्थिक अगोदर सक्षम झालो. त्याच्यानंतर ह्या तयारी करीत असताना मग आम्ही दोघांनी केली. करता करता आम्ही एक 9-10 लोक म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये झाले आणि त्याच्यामध्ये करीत असताना तर आमचे हे सगळेच, आम्हाला आवड होती किंवा आम्हाला याच्यामध्येच करिअर करायचं म्हणून आम्ही इकडे जे मधला जो काही एक वेळ आहे 2-4-5 वर्षाचा, आम्ही स्वतःला आमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही आर्थिक सक्षम झालो आणि नंतर या स्पर्धा परीक्षेकडे वळालो. आता आवड होती म्हणून आलो. आमचे मित्र पण आले, त्याच्यामधले अनेक एक 6 मित्र आमचे लागले. बाकीचे त्याच्यामधला जसं मी आहे, आता मी एक टीचिंग करतो, मार्गदर्शन करतो स्पर्धा परीक्षांमध्ये आज गेल्या 6-7 वर्षापासून. याच्यामध्ये माझा खास करून जे लोकप्रशासन, जे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय आहे, UPSC MPSCला जो ऑप्शनल विषय आहे तो मी शिकवतो, जवळजवळ 500 गुणाचा आहे. त्याच्यानंतर GS2 मध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, गव्हर्नन्स आहे, पंचायत राज असेल, हे मी शिकवत असतो. आता सोबतच मी टीचर इकडे म्हणून आता मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. माझा एक मित्र आहे, जवळच राहतो माझ्या, त्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या पगाराचा जो जॉब आहे तो मिळालेला आहे, तो तिकडे करतो. त्याला त्याच्यात आवड, जे स्पर्धा परीक्षा केली 3 वर्ष 4 वर्ष,
त्याच्यानंतर मग तिकडे तो जॉब करायला लागला. आता त्याच्यामध्ये तो तिकडे त्याच्या करिअरची सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये काही त्याला आता म्हणजे जसं निराशा वगैरे त्याला काही येत नाही. कारण त्याचं कसं की त्यांनी एक आपली जे आवड होती किंवा आपल्याला एक मनामध्ये एक होतं की आपल्या स्पर्धा परीक्षामधून आपलं एक सक्षम, जसं मी तुम्हाला आता म्हटलं की माझा मित्र जे चांगल्या कंपनीमध्ये काम करतो, मोठ्या पगाराचा त्याला पगार मिळतो, पण जसं एक इच्छा होती की स्पर्धा परीक्षामधून एक प्रशासनामध्ये जायचं, त्याची इच्छा होती की आम्हाला त्याला IAS बनायचं. पण UPSC दिल्यानंतर त्यांनी काय केलं, मी एक उदाहरण मी देतो तुम्हाला, जास्त तुमचा वेळ घेणार नाही. तर IAS करता करता अनेक त्यांनी परीक्षा जेव्हा 3 वर्ष दिल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याला पोस्ट भेटल्या, म्हणजे बाकीच्या पोस्ट भेटल्या, तर त्यांनी घेतल्या नाही. कारण त्याला त्याचं एम होतं, मला फक्त ना फक्त IAS करायचं, जर दुसऱ्या मला पोस्ट घ्यायच्या नाही. कारण त्याला पगार चांगला होता, पगार चांगले असल्यामुळं IAS पेक्षाही जास्त पगार होता. आता सोडून द्या की तुम्ही IAS हे जसं क्रीम पोस्ट आहे किंवा IAS हे सोसायटीमध्ये रेप्युटेशन वाढतं किंवा IAS बनले तर तुम्हाला नाही का म्हणजे करप्शन वगैरे, हे असं चुकीचं बोलू नका. पण पगाराच्या माध्यमातून जर बोलला तर तुम्हाला हे गोष्ट त्यांनी सांगितली की बाबा चला, मला एक चांगला पगार आहे, IAS पेक्षा डबल पगार मिळतो आणि मी आता परत ही जे काही दुसरी परीक्षा, जे बाकीच्या ज्या पोस्ट मला मिळत आहेत त्या का मी जॉईन करणार नाही. असेही काही मित्र आहेत जे मी तुम्हाला सांगतो, असे काही विद्यार्थी आहेत जे तुम्हाला इथे सक्षम आहेत, ते काम करत असतात. म्हणून परत एकदा तुम्हाला मी सांगतो, जर आता तुमची इच्छा झालीच की बाबा चला आम्हाला सर MPSC UPSC जसं करत असताना आम्ही काय करावं, नेमकी याची सुरुवात कशी करावी, मी थोडक्यात एक माहिती देतो, जास्त वेळ नाही तुमचा घेणार. MPSC आणि UPSC मित्रांनो, दोन्हीचाही अभ्यासक्रम एकच आहे, एकच अभ्यासक्रम आहे. यामध्ये तुम्हाला जर निवड करायची असेल, जर तुम्ही 10वीला असेल, 12वीला असेल किंवा त्याच्यापेक्षा ग्रॅज्युएशन सोबत करत असताना तुम्हाला जर या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल, MPSCची UPSCची तयारी करायची असेल, तर तुम्ही काय, तर तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो असतो पूर्वपरीक्षा, पूर्वपरीक्षानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा, असे 3 स्टेज असतात. मुख्य परीक्षा आणि शेवटी असते मुलाखत. मुलाखत हा एकंदरीत दोन्हीही परीक्षा सेम मार्काला आहेत, सेम अभ्यासक्रम आहे. तुम्हाला दोन्हीमध्ये सुद्धा मराठी आणि इंग्रजी असे ऑप्शन्स आहेत, जे की तुम्ही मराठीमधून सुद्धा ही परीक्षा पास होऊ शकता, इंग्रजीमधून सुद्धा ही परीक्षा पास होऊ शकता. तर यामध्ये मित्रांनो जो तुमचा सर्वात प्रथम जो पूर्वपरीक्षा असते, त्याच्यामधून तुम्हाला एक चाळणी परीक्षा म्हणता येईल, जे की MCQ बेसवरती ही परीक्षा असते, की तुम्ही जे उमेदवार आहात एक सर्वसाधारण तुम्ही या क्षमतेचे आहात का, त्यासाठी तुमची इथून चाळणी परीक्षा म्हणतो आपण त्याला, तर ती चाळणी केल्या जाते. तर याच्यामध्ये 2 पेपर असतात. या पेपरमध्ये जो पेपर 1 असतो तुमचा, ज्याला आपण GS म्हणतो, जनरल स्टडीज, आणि जो दुसरा पेपर असतो, या दुसऱ्या पेपरमध्ये ज्याला आपण CSAT असं म्हणतो. CSAT म्हणजे जे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. यामध्ये होतं असं की तुम्हाला हा जो पेपर आहे हा कॉम्प्रिहेन्सिव्ह बेसवरती, रिझनिंग बेसवरती असतो हा पेपर जनरली. आणि याच्यामध्ये सगळं जसं इतिहास, भूगोल म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, करंट इव्हेंट किंवा करंट अफेअर असेल, याच्यामध्ये असते. या दोन्हीसाठी मित्रांनो हे MCQ बेस प्रश्न असतात. हे जनरली रविवारीच पेपर होतो आणि या पेपरमध्ये तुम्हाला हे 2 तासाचा पेपर असतो. याला तुम्हाला 2 तास वेळ मिळतो, इथेही 2 तास वेळ मिळतो. आता जसं मी तुम्हाला दोघांमध्ये थोडे एक फरक आहे. फरक म्हणजेच काय, तर इथे तुम्हाला 200 गुण मिळतात, जे की मार्क्स असतात तुमचे, हे मार्क्स आहे. आणि इथे 100 प्रश्न असतात, म्हणजे 100 प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळतात, म्हणजे तुम्हाला 200 मार्क मिळतात. ठीक आहे. तर याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला 200 गुण असतात बरं का, 200 मार्क्स, पण तुम्हाला प्रश्न असतात 80, बरोबर. या 80 प्रश्नाला 2.5 म्हणजे 2.5 असं एका प्रश्नाला 2.5 मार्क्स मिळतात तुम्हाला. तर तुम्हाला एकूण मिळतात किती, तर 200. आता याच्यामध्ये जो विषय येतो, सर्वात प्रथम हे तुम्हाला हा जो GS जो सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, याला तुम्हाला क्वालिफाईंग व्हायचं आहे. जर तुम्ही क्वालिफाय झाला
तर तुम्हाला क्वालिफायचे तुमचे मार्क किती पाहिजे, तर तुम्हाला 33% पाहिजे. जर तुमच्याकडे 33% म्हणजे जवळपास 66 पेक्षा जास्त, तर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये उत्तीर्ण होता, पास होता, त्या म्हणजे हे काउंट केल्या जाणार नाही, पण हे क्वालिफाईंग आहेत, पण हे कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला GS कडे तुमचा काउंट केलं जातं आणि याच्यामध्ये तुमचा जे रिझल्ट लागतो किंवा तुमचं यादीमध्ये नाव येतं. यावर्षी जे की 2024चा जो रिझल्ट लागलेला आहे, आता नुकताच आजच लागला, तर ते म्हणजे 117.5 किंवा 50 ओपन कॅटेगरीमध्ये, EWS ला 110 असा लागलेला आहे. तर या पद्धतीने तुमचा कट ऑफ लागतो आणि याच्यामधून जेव्हा तुम्ही उत्तीर्ण होता त्यावेळेस तुमची मुख्य परीक्षा असते. जर तुम्ही MPSC असेल तर महाराष्ट्रामध्येच, UPSC असेल तरी महाराष्ट्रामध्येच, आणि हे जे पेपर असतात याच्यामध्ये सेम अभ्यासक्रम वगैरे वगैरे असतो. आता ते सांगतोच, पण मुलाखत जी आहे म्हणजे ही, जसं मी तुम्हाला म्हटलं, एकूण परीक्षा किती मार्काची असते, तर ही 400 मार्काची असते, लक्षात घ्या. याच्यामध्ये 200 जे असतात हे जसं सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट CSAT म्हणतो आपण, हे GS2 पण म्हणतो याला, हे क्वालिफाईंग आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला दिसून जाईल याच्यावर तुमचा रिझल्ट लागतो. जी मुलाखत आहे तुमची शेवटी, हे मला थोडंसं वेगळ्या स्लाइडवर मी सांगणार आहे, थोडासा भाग मोठा आहे म्हणून यानंतर सांगतो. पण तत्पूर्वी आता चला तर आपण मुख्य परीक्षेचं थोडक्यात पाहू. मुलाखत पण त्याच्यानंतरच सांगतो स्टेप बाय स्टेप. जी आपली स्टेज किंवा स्टेप दुसरी, त्याला आपण काय म्हणतो, मुख्य परीक्षा. कशाची? MPSC आणि UPSC ची मुख्य परीक्षा. या MPSC ची आणि UPSC ची मुख्य परीक्षा आहे, यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम काही पेपर आहेत. एकूण पेपर किती आहे, तर पेपर आहेत 9. सर्वात प्रथम पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 4, पेपर क्रमांक 5, पेपर क्रमांक 6, पेपर क्रमांक 7, पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9. अरे बापरे, किती पेपर आहेत असं तुम्हाला एकंदरीत वाटलं असेल, किंवा तुम्हाला किंवा तुमच्या वडिलांना किंवा मित्रपरिवारांना वाटलं असेल, अरे की एवढे पेपर आपण देणार आहोत. काळजी करू नका. एवढे पेपर म्हणजेच काय, तर हे सगळे पेपर आहेत का, थोडंसं लक्ष द्या. तेच अभ्यासक्रम, तेच सगळं आहे, बाकी काही नाही. याच्यामध्ये आपण थोडंसं याला डिवाइड करू. याला आपण कसं, तर सर्वात प्रथम जो पेपर, हे 2 जे आहेत, ठीक आहे, हे जे 2 पेपर आहेत, या 2 पेपरला हे पेपर लँग्वेजचे पेपर असतात. लँग्वेजेस कोणते कोणते? कंपल्सरी पण क्वालिफाईंग. कंपल्सरी पण क्वालिफाय कोणते? एक मध्ये जो मराठी, दुसरा असतो तुमचा इंग्रजी. ठीक आहे. दोघांसाठी सुद्धा तुम्हाला जो याच्यासाठी जो मिळतो जवळजवळ 300 मार्क, इथेही 300 मार्क. ठीक आहे. यानंतर तुम्हाला याच्यासाठी 3 तास वेळ मिळतो. याच्यासाठी सुद्धा 3 तास वेळ मिळतो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली, ही जी मुख्य परीक्षा आहे, ही मुख्य परीक्षा तुम्हाला ही रायटिंग बेस आहे, लिखित स्वरूपाची. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये लिखाण करायचं, जे तुम्ही ग्रॅज्युएशनला करत होता त्याच पद्धतीचं तुम्हाला लिखाण करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही हे 2 पेपर एकाच दिवशीच असतात, हे जेव्हा तुम्ही परीक्षा देता, या परीक्षेला तुम्ही जाता, हे क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला इथे जे लागणार आहेत हे सगळे दोन्ही पेपर जे आहेत क्वालिफाईंग करावं लागणार आहे. या क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला किती टक्के घ्यावेत या दोन्हीसाठी, तर तुम्हाला 25% मध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं. म्हणजे या 300 पैकी तुम्हाला किती घ्यायचे आहेत, तर 300 पैकी तुम्हाला घ्यायचे आहेत 75 गुण. या 300 मध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा 75 गुण, दोन्हीमध्ये सुद्धा 75 गुण तुम्हाला इथे घ्यायचे आणि तुम्ही इथे पास होता. एकदम 10वीच्या बेसवरचा हा अभ्यासक्रम असतो, याच्यामध्ये जास्त काही नाही आणि तुम्ही इथे पास होऊ शकता. ठीक आहे. हे पास झाल्यानंतर जे तुमच्या विषयांची काउंटिंग होणार आहे, काउंट जे सब्जेक्ट आहेत ते हे आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा डिवाइड आहे. कसं डिवाइड, तर तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो बघा. पेपर जो तिसरा आहे, बरोबर, या पेपर तिसऱ्यामध्ये तुम्हाला किती तुम्ही सक्षम आहात, तुम्ही कसे मांडता, त्यासाठी तुम्हाला एक एसे असतो.
तो एस्से मित्रांनो किती, तर तो एस्से असतो 250 गुणासाठी. आता याच्यानंतर काउंट म्हणजे यावर तुमचा रिझल्ट लागणार आहे. या सगळ्या पेपर 1 यामध्ये 250 तुम्हाला 3 तास वेळ मिळणार आहे. आता याच्यानंतरच्या सगळ्या पेपरसाठी म्हणजेच पेपर क्रमांक 3 ते पेपर क्रमांक 9 पर्यंत सगळ्यांना तुम्हाला 250 आणि 3 तास असा 250 मार्क 3 तास वेळ असा मिळणार आहे. लक्ष द्या. मग त्याच्यानंतर महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे तुम्हाला पेपर क्रमांक 4 ते पेपर क्रमांक 7 यामध्ये आपण येऊया. ह्या सर्वांना 250 मार्क 3 तास, 250 मार्क 3 तास, 250 मार्क 3 तास. क्लिअर. आता इथे करायचं काय तर तुम्हाला ते सांगतो. जे आपण पूर्व परीक्षेला जे जीएस मध्ये जे काही विषय होते तेच विषय इथे आहेत. ते एमसीक्यू पॅटर्न मध्ये आपण दिले. आता थोडंसं लिखित स्वरूपात देणार आहोत. यामध्ये आपण पहिला जो पेपर आहे आपला जो पेपर क्रमांक 4 याच्यामध्ये आपल्याला GS1 जनरल स्टडीज 1 हा जनरल स्टडीज 1 आहे. या जनरल स्टडीज 1 मध्ये तुम्हाला जो येतो कोणता अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे, जिओग्राफी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सोसायटी आहे. तर हे यामध्ये तुम्हाला या पेपर क्रमांक 4 जीएस पेपर 1 बरोबर. परत सांगतो तर पेपर क्रमांक 4 आणि जीएसचा जो पहिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पेपर क्रमांक 5 या पेपरमध्ये तुम्हाला जे जीएस दुसरा जो आहे या जीएस मध्ये सगळं आपल्या कायद्यांच्या संदर्भात, उदाहरणार्थ जे तुम्हाला इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशल जस्टिस असे काही जे सब्जेक्ट आहेत इथे तुम्हाला आहेत. हे सुद्धा पेपर क्रमांक 5 250 3 तास. त्याच्या पुढे जाऊ आपण तो म्हणजे जीएस पेपर क्रमांक 3. या 3 मध्ये फार महत्वाचा आहे. 3 मध्ये काय ते म्हणजे इकॉनॉमी, डिझास्टर मॅनेजमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पद्धतीचे विषय. आणि शेवटी जो 7 क्रमांक पेपर 7वा जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीनं थरोली अभ्यास करता त्यानंतर तुमच्याकडे जी तुमची सत्सविवेक बुद्धी काम करायला लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची मोरॅलिटी ह्या व सगळ्यांवर तुमचं जे ॲटिट्यूड आहे, ॲप्टिट्यूड आहे, जे विषय आपण जे म्हणतो ते सगळे तुमच्या या सब्जेक्टमध्ये ज्याला आपण जीएस जो आहे 4th आपण म्हणतो याला म्हणतात इथिक्स, ॲप्टिट्यूड आणि इंटिग्रिटी. हा पेपर निर्णय क्षमतावर आधारित असणारा आहे जो की जसंही तुम्ही वाचलं तर केस स्टडीजवर आधारित असणारा हा पेपर आहे. खूप सुंदर आणि चांगलं. याच्यामध्ये ह्युमन व्हॅल्यूज असतात, मोरॅलिटीज असते. तर हे तुम्हाला निवडायचं. कसं एखादा ब्युरोक्रेट जो आहे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर कसा काम करतो, त्याला मोरॅलिटी आहे की नाही आहे, तर तुम्हाला ते याच्यामध्ये शिकवलं जातं. केस स्टडीज शिकवल्या जातात आणि त्याच्यावर आधारित हा पेपर असतो. असं एकंदरीत तुम्हाला हे सगळे एकूण 7 पेपर, जीएसचे 4 एस्से आणि काउंट जे की क्वालिफाईंग आहेत पण ज्याचे काउंट केले जाणारे मार्क असे 2 लँग्वेजचे पेपर पण हे तुम्हाला क्वालिफाय करायचे आहेत. असे एकंदरीत आपण किती पाहिले पेपर? 7 पेपर पाहिले. याच्यानंतर एक विषय तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचं कोणत्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याच एक्सपर्टीज तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्हाला एक असा ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो. तुम्ही 10वी 12वीला किंवा याच्यानंतर कुठेही एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडला असेल, साहजिकच असेल. पोस्ट ग्रॅज्युएशनला ऑप्शनल सब्जेक्ट निवडला असेल तसाच एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो, एक वैकल्पिक विषय असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एक्सपर्टीज दाखवायची असते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचं जे एक वेगळं ज्ञान त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं असते ते म्हणजे पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9. तर हे पेपर क्रमांक 8 आणि 9 ते जे मी तुम्हाला आहे ते दुसऱ्या स्लाइडवर सांगतो. आपण जसं मी इथे आता सांगणार आहे, जो पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 हे जे आहे याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो ऑप्शनल सब्जेक्ट. ठीक आहे, हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. आता हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे याच्यामध्ये जो मी शिकवतो, जो सर्व म्हणजे जीएस 1 2 3 4 त्याच्यानंतर पूर्वपरीक्षा, त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जे टीम लीड असेल किंवा तुम्हाला यशदामध्ये तुम्ही जात असाल किंवा UPSC मध्ये ट्रेनिंगला जात असाल त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही ट्रेनिंगमध्ये जे शिकवले जाणारे विषय असतात त्याच्यातले महत्त्वाचे टॉपिक असा एक जो विषय आहे त्याचं नाव आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. हा विषय मी शिकवतो.
हा जो विषय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, यामध्ये दोन आपल्याला पेपरमध्ये, जसं की पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9, तर यामध्ये दोघांनाही 250 गुण आहेत, बरोबर. तर दोघांनाही 250 गुण आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचे एक्सपर्टीज दाखवायचे आहेत. पहिला जो आहे याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल थिंकर्स वगैरे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन दाखवायचं असतं. सगळ्या पद्धती, सगळ्या ठिकाणचं ॲडमिनिस्ट्रेशन, जे प्रशासनातलं ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन दाखवायचं असतं. तर हे तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. आणि दुसऱ्यामध्ये इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला सर्वसाधारण साधा विषय आहे, सर्वाधिक जास्त गुण तुम्हाला इथे घेता येतात. तर अशा पद्धतीचा हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. आणि एकंदरीत मग तुम्ही किती, जर तुमच्या पूर्व परीक्षेला जे 400 गुण होते, ते गुणामधून तुम्हाला किती आताच्या रिझल्टनुसार तर 117 नुसार तुम्ही जर 0.5 याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ लागला तुमचा, एवढे गुण घेतले तर पास झाला. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर मुख्य परीक्षेमध्ये काय, तर मुख्य परीक्षेमध्ये जे मी आत्ता सांगितलं की तुम्ही इथे एकंदरीत तुम्ही 1750 मार्क जे आहेत याच्यावर तुम्हाला लिखाण करायचं आहे. 1750 मार्कापैकी तुम्हाला 500 जे गुण असतात हे तुमचे जे वैकल्पिक विषय किंवा त्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट जे असतात, आणि त्याच्यानंतर 1250 मधला जे 250 असतात ते तुमचा एशिया असतो, आणि 1000 मार्काचा GS जनरल स्टडीजवर आधारित असतात. ते तुम्ही अशा पद्धतीने हे मार्क घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता जसं अजून बरंचसं सांगायचं आहे, पण ते तुमचं टेक्निकली तुम्हाला एवढं माहिती नसल्यामुळे ते मी ते आता ॲड करत नाही. आता पुढे जाऊन थोडंसं जे तुमची सगळ्यात महत्त्वाचा इंटरव्ह्यू किंवा याला आपण मुलाखत असं म्हणूया, ठीक आहे. मुलाखत काय असतं बरं या मुलाखतीमध्ये? एकंदरीत जो मुलाखत आहे ती मुलाखत असते 275 मार्काची. याच्यामध्ये तुम्हाला वेळ मिळतो तुमची मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर, तुमच्यावर प्रश्न विचारले जातात, बरोबर. हे पर्सनॅलिटी टेस्ट पण असते, हे पण त्याला म्हणत असतो. म्हणून यावर थोडंसं चांगला एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जेव्हा आपल्या क्लासमध्ये असतानाच आपण एक 10वी 12वी नंतर आम्ही ग्रॅज्युएशन सोबतच हे शिकवत असतो, याचा भरपूर सारा फायदा होतो. तर हे मित्रांनो एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही करू शकता. याचं खूप सारं जे मी आता सांगितलं तर संधी उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीचा स्कोर करू शकता, एक सक्षम जे अधिकारी बनू शकता. एक सक्षम जर तुम्ही समजा करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही एक चांगला नागरिक, चांगल्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षा केली आणि उत्तीर्ण झालो नाही किंवा मला संधी उपलब्ध झाली नाही, तरी पण तुम्हाला याचं ज्ञान, एक समाजामधल्या सगळ्या घटकांचं ज्ञान मिळून तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्ही सर्वोच्च असणार आहात, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही राजकारणात जा, तुम्ही समाजकारणात कुठल्याही कारणामध्ये जा, त्यामध्ये तुम्ही ॲज अ पर्सन म्हणून तुम्ही सक्षम असणार आहात आणि तुमचं नेतृत्व हे उच्चच असणार आहे, ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून मी पुन्हा एकदा या मार्गदर्शन शिबिरामध्ये ही जे आयोजक करते आहेत, जे माननीय श्री ललित म्हशेकर सर यांनी हे जे आयोजन केलेलं आहे, आज विद्यार्थी दशेमध्ये असताना अनेक उपक्रम राबवित असतो, पण ह्या उपक्रमामध्ये योग्य संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, योग्य मार्गदर्शन लाभलं पाहिजे विद्यार्थ्यांना. ते हे जे काही आयोजन केलं त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि मित्रांनो, शेवटी माननीय श्री शंकर पांडुरंग जगताप सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरपूर साऱ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या प्रेरणेतून अनेक तरुण अधिकारी बनवत आणि समाजासाठी योगदान देवत, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण आपल्या यशस्वी भविष्यासाठी पहिलं पाऊल उचलाल अशी एक अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. जय हिंद मित्रांनो.